नमस्कार मंडळी. गाठ आहे माझ्याशी या नाटकाचा पहिला प्रयोग 17 एप्रिल 1980 रोजी मुंबई येथे सादर केला गेला. हे नाटक म्हणजे आजच्या भ्रष्ट आणि लाचार समाज जीवनामधलं एक जळजळीत दर्शन आहे. समाज रोगाचं एक परखड अप्रिय निदान आणि भविष्यातील आशेची एक चाहूल. केवळ दोन मित्रातल्या संघर्षाची कथा नाही आहे. व्यावसायिक नीती आणि माणुसकीची नीती यातील द्वंद्व दाखवण्यासाठी कानिटकरांनी हे नाटक लिहिलं. बदमाश राजकीय पुढारी त्यांचा अंतरंग प्रकाशात आणणं हाच केवळ नाटकाचा उद्देश नाही, परंतु जिथे धर्म किंकर्तव्य मूढ होतो, पराक्रमी अर्जुन शस्त्रसन्यास घेतो आणि भीष्म अधर्माचा दास होतो, धृतराष्ट्राखेरीज गांधारी देखील डोळ्यावर पट्टी बांधून घेते, अशा वेळी गरज निर्माण होते ती भगवान श्रीकृष्णाच्या गीता सांगण्याची. पण तरी देखील महाभारताचा उल्लेख असला तरी आजच्या काळातलं हे नाटक सुष्ट आणि दुष्ट, ब्लॅक अँड व्हाईट याच्यामधल्या अनेक ग्रे शेड्स कानिटकरांनी इथं उलगडून दाखवलेले आहेत. या नाटकामधला हा प्रसंग आहे विश्वजित आणि सत्यशील या दोन मित्रांच्या एकमेकांच्या संघर्षातला. विश्वजित हा एक वकील आहे आणि सत्यशील पत्रकार. देवयानी या लॉच्या स्टुडंटवरती बलात्कार होतो आणि तो एक पुढारी करतो. त्या पुढाऱ्याला सत्यशील एक्सपोज करतो पेपरच्या माध्यमातून, पण विश्वजित मात्र त्याला वाचवतो आणि त्यानंतर झालेला एक छोटासा संघर्ष आपल्यासमोर सादर होतोय. गाठ आहे माझ्याशी. हॅलो हॅलो. प्लेझंट सरप्राईज मित्रा सत्यशीला. अरे कसा वेळेवर आलास. बैस बैस, आपण आधी झकाश चहा घेऊ आणि मग मनुताई. थांब विश्वजित, मनुताईला हाक मारू नकोस. चहासाठी थांबायला मला वेळ नाही आहे. प्रेसमध्ये परत जायचे मला. माझ्या अग्रलेखासाठी कंपोजिटर खोळंबून पडले असतील. अरे पण कोर्टात तू आज एक महत्वाची केस जिंकलीस नाही? कोणती केस म्हणतोयस तू? नाही, तशा मी आज 3 केसेस जिंकल्यात बाबा. नाही, फालतू फिर्यादीबद्दल मला कामं टाकून इथपर्यंत पायपीट करायची गरज नाही आहे विश्वजित. मी बोलतोय ते सूर्य भानराव साळुंखे, देवयानी जयवंत रेप केसबद्दल. पण तुला कोणी कळवलं? प्रेस रिपोर्टच नाही? नाही, जिच्यावर बलात्कार घडला पण कोर्टात मात्र केस हरली तिने, देवयानी जयवंतने. ओ आय सी. कोर्टात केस हरल्यानंतर ती सर्वप्रथम तुझ्याकडे आली वाटतं. कोर्टात मिळणाऱ्या न्यायाची झलक पाहिल्यावर माणसं पत्रकारांकडेच धाव घेतात. तुला नक्की काय म्हणायचं सत्यशील? विश्वजित, तुझा अशील सूर्यभानराव साळुंखे एक पक्का बदमाश आणि बनेल माणूस आहे. मला माहिती आहे. आणि जिच्या विरुद्ध तू केस जिंकलीस ती देवयानी एक सच्शील, सत्प्रवृत्त आणि निष्पाप मुलगी आहे रे. शक्य आहे. त्या माझी माणसानं ऑफिसच्या कामाचं निमित्त करून सेक्रेटरी देवयानीला संध्याकाळी आपल्या फार्म हाऊसवर नेली आणि ती एकटी असहाय्य आहे पाहून त्यानं तिच्यावर बलात्कार केला. याबद्दल माझी खात्री पटली आहे आणि तरी देखील कोर्टात तो निर्दोष सुटला आणि ती बच्चालीची ठरली. होय, बरोबर आहे. कायद्याच्या दृष्टीने नक्कीच. हो, आणि त्याला तू जबाबदार आहेस. अर्थातच. जेव्हा मी सूर्यभानराव साळुंखेंचं वकीलपत्र घेतलं तेव्हाच कायदेशीर रीतीनं त्याला निर्दोषी ठरवणं आणि त्यासाठी जरूर तर देवयानीला बच्चालीची सिद्ध करणं ही माझ्या धंद्याची एक गरज होती. अरे आग लाव तुझ्या धंद्याला. इझी इझी. एवढं भडकायला काय झालं तुला? इट्स डाऊन टू राईट अ डर्टी बिझनेस. खरं आय नो दॅट, बट आय हॅड नेव्हर ऑप्टेड फॉर इट. सत्यशील, तुला ठाऊक आहे या वकिलाच्या व्यवसायात मी काही खुशीनं पडलो नव्हतो. हे माझे वडील बॅरिस्टर शेषराव भवानी शंकर बुद्धिसागर आणि हे माझे आजोबा भवानी शंकर दयार्णव बुद्धिसागर. दोघंही त्यांच्या काळात ख्यातनाम वकील होते आणि ख्यातनाम वकिलीचा तेव्हापासून आज तक चालत आलेला अर्थही मी तुला सांगतो हवं तर.
कोणीही जाऊन कोणाचाही बेशक खून करावा, दरोडा घालावा, आबरू लुटावी आणि वकील साहेबांचे पाय धरावेत. त्यांनी अभय दिलं की खुशाल घरी जाऊन बिनधास्त झोपावं. याला म्हणतात पहिल्या दर्जाची वकिली. या असल्या वकिलीत मला माझ्या वडिलांनी ग्रूव केलंय. 10 वर्षापूर्वी मी या वकिलीत क्रुसिफाय झालोय माझ्या इच्छेविरुद्ध. या धंद्यातल्या सगळ्या खाचाखोचा सांगून शिकवून माझी मूर्ती घडवण्यात आली आहे. यू अंडरस्टँड माय पॉइंट? विश्वजित, व्यसन आणि व्यवसाय या दोन्ही बाबतीत नैतिक चाड सुटलेली माणसं नेहमीच दुसऱ्यावर खापर फोडतात. हा सत्यशील, हं? कोर्टाच्या आवारात आणि माझ्या ऑफिसमध्ये मी फक्त व्यावसायिक नीती मानतो. डॉक्टरला जसा पेशंट तसा वकिलाला त्याचा पक्षकार. पक्षकाराचं हित हीच वकिलाची नीती. दॅट्स ऑल. व्यवसायाची नीती ही माणुसकीच्या नीतीला विरोधी आहे. विरोधी नसेल मग पण कदाचित वेगळी निश्चितच आहे. याचा अर्थ तुला माणुसकीची कदर नाही. अरे, कोर्टात मिळणारा कायदेशीर न्याय पक्षकाराच्या हितसंवादाचे रक्षण करेल, पण एवढ्याचीच तू बांधला गेलायस. खरंय, खरं एक वकील म्हणून दॅट्स इनफ. तू माझा मित्र आहेस याची मला शरम वाटते. आय हॅव क्रॉस्ड माय हँड्स विथ यू. अरे कमॉन कमॉन कमॉन. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू माझ्याशी भांडण करणार आहे सत्यशील? Yes. फॉरगेट इट. एका निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय ही गोष्ट तुला छोटी वाटते विश्वजित? तसं असेल तर जाऊ दे रे, जाऊ दे, सोडून दे. तिच्यावर अन्याय घडला असला तर आय एम व्हेरी सॉरी फॉर हर. हं? पण बोलून चालून वकिली हा एक धंदा आहे. तिथं कोणीतरी चढणार, कोणीतरी पडणार. यू कॉन्ट अफोर्ड टू बी चिकन हार्टेड. कधीतरी एकदा शांतपणे बसून आपण या विषयावरती बोलूयात, नाही का? प्रश्न तू माझ्याशी बोलण्याचा नाहीये. यू हॅव डन द डॅमेज. ऑल राईट, ऑल राईट. घटकावर मानूयात ना की माझ्यामुळे तिचं नुकसान झालंय. पण मग त्याची भरपाई कशी करावी अशी तुझी इच्छा आहे? सांगतो. त्यासाठी प्रथम देवयानीशी तू बोलायला हवंस. अरे आणि तसं कोर्टात तिच्याशी पुष्कळ बोललोय मी. एक वकील म्हणून बोलला असशील, पण आता एक माणूस म्हणून बोल. आह. नाही, खरं म्हणजे माझ्या नीतीत बसत नाहीत ते सत्यशील. पण तुझ्याशी मला भांडायचं नाहीये आणि केवळ तू सांगतोस ना म्हणूनच मी तिच्या. होय होय, मी सांगतो म्हणून तू तिला भेट, तिच्या प्रश्नांची उत्तरं दे. ओके ओके. केव्हा येणार आहे ती मला भेटायला? ठीक आहे, मी आले. हो, नाही. दॅट्स गुड. हे बघ, ही देवयानी आणि देवयानी हा विश्वजित. विश्वजितला तुला काय प्रश्न विचारायचे ते विचार. फक्त मुद्द्यावरून गुद्द्यावर मात्र येऊ नका, नाहीतर माझ्या पेपरसाठी एक सनसनाटी बातमी निर्माण करून ठेवाल बरं का. भाईसाहेब, मी तुम्हाला फक्त 5 मिनिटं देऊ शकतो. तेही केवळ सत्यशीलजींनी शब्द टाकला म्हणून. येस, ऑफकोर्स, करेक्ट. हॅव अ सीट. नो थँक्स. 5 मिनिटं उभं राहिल्याने काही माझे पाय मोडणार नाही, आणि मी मोडून पडले ते दुसऱ्याच काही प्रत्ययामुळं. मला तुमच्याबद्दल फार वाईट वाटतं, पण कशासाठी? मी कोर्टात केस हरली आहे म्हणून? नाही, तेवढंच नाही. कोर्टात तुमच्या शीलचारित्र्याची नको एवढी चिरफाड झाली आणि त्यामुळे. माफ करा मिस्टर बुद्धिसागर, कोर्टात चिरफाड झाली नाही, फक्त चिखलफेक झाली. पण तेवढ्याने मोडून पडण्या इतकी मी लुळी पांगडी असते तर फिर्याद करायला मी धजलेच नसते. आणि तुम्ही तर बोलून चालून शब्दांचे पिंजारी. तुम्ही काय माझ्या शीलचारित्र्याची चिरफाड करणार? शब्दांचे पिंजारी? व्हॉट द हेल डू यू मीन? ते उलगडून सांगायला मला वेळ नाहीये. 5 मिनिटांची मुदत तुम्हीच घातली आहे. पण एक लक्षात ठेवा, मी मनानं घट्टमुट्ट आणि मानेने ताठ आहे. कारण केस तुम्ही जिंकली असली तरी सत्य आणि न्याय माझ्या बाजूला आहे. केस हरलेली माणसं माझ्यावर नेहमीच अशी आगपाकड करतात. आपण निरपराध आहोत असं प्रत्येक अपराधीच म्हणत असतो. म्हणून म्हणते, माझी गोष्ट सोडून द्या. पण 2 वर्षांपूर्वी फुटपाथवर झोपलेल्या मजुराची आणि झोपडपट्टीतल्या बायका मुलांची पहाराने डोकी फोडणाऱ्या
रमेश राघवांची फाशी तुम्ही युक्तिवाद करून स्थगित करायला लावली. याचं कारण तो वेडा ठरला म्हणून. वेडा ठरला नाही, तुम्ही ठरवलात. कोर्टात फक्त शब्द पिंजून. पण गेल्या वर्षी एका लष्करी अधिकाऱ्याची 14 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांचा मुलगा यांना गाडीमध्ये लिफ्ट देऊन आडरानात निर्दय बलात्कार आणि खून करणाऱ्या चिल्ला आणि चौधरी यांना आय नो दॅट सबळ पुराव्याच्या अभावी ते सुटले. फिर्यादी पक्षाचे साक्षीदारच जर फुटले असतील फुटले तर- नाहीत, तुम्ही फोडलेत. पुराव्याच्या अभावाला बळ मिळालं तुमच्या वकिली युक्तिवादाचं. तिथंही शब्द पिंजून तुम्ही पुरावा मातीमोल ठरवला. पण हा, एवढ्याने नाही संपलं. आणिक सांगते, 6 महिन्यांपूर्वी सुशीला सहानी या एका नवविवाहित तरुणीला हुंड्याच्या प्रकरणात तिच्या नवऱ्यानं आणि सासू सासऱ्याने रॉकेल ओतून. तो खून नव्हता, आत्महत्या असावी किंवा अपघात असावा असा निर्णय कोर्टानं दिला. त्यालाही कारण तुमचा युक्तिवाद. शब्द पिंजून तुम्ही सुशीलेची मृत्यूपूर्व जबानी देखील कोर्टात संशयास्पद ठरवली. होय होय होय, मी ठरवली. कायद्याच्या चौकटीत जो बसेल तो युक्तिवाद मी जरूर करतो. शब्द पिंजणं हा काही दखलपात्र गुन्हा तर नाही ना? आणि भाईसाहेब, तुम्ही काय माझा अधिक्षेप आणि निषेध करण्यासाठी उदाहरणं घेतात? नाही नाही, मला तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. कोणता प्रश्न? श्रीमंत बदमाशांनी राजरोस गुन्हे करावेत आणि तुमच्यासारख्या बुद्धिमान वकिलांनी कायद्यातल्या फटी उडकून त्यांचं रक्षण करावं, एवढ्यासाठी समाजानं कायदे कानून आणि न्यायालय निर्माण केली आहेत काय? भाईसाहेब, फार मोठा प्रश्न विचारला. यावर उत्तर द्यायचं म्हणजे मला एक व्याख्यानच द्यावं लागेल. आत्ता घरात तुमच्या समोर मी व्याख्यान द्यावं अशी तर तुमची अपेक्षा नाहीये ना? व्याख्यान तर सोडाच, पण तुम्ही उत्तर द्यावं म्हणूनही मी हा प्रश्न नाही विचारलाय. प्रश्न विचारलाय तो तुम्ही स्वतःशी विचार करावा म्हणून. कधीतरी तुमची मॉरल कॉन्शियस जिवंत आणि जागी होणार असेल. माझ्या मॉरल कॉन्शियस बद्दल बोलायचा तुम्हाला काय अधिकार पोचतो भाईसाहेब? तसं म्हणाल तर काहीच अधिकार पोचत नाही. पण सर, वर्गातलं तुमचं शिकवणं आणि कोर्टातलं तुमचं वागणं यात एवढी तफावत का, याचा मी विचार करते. सर, वर्गातलं शिकवणं म्हणजे म्हणजे तुम्ही लॉ कॉलेजमध्ये आहात? हो, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऑनररी प्रोफेसर म्हणून क्रिमिनल लॉ शिकवता त्याच कॉलेजमध्ये मी फायनल इयरला शिकतेय. पण हे तू यापूर्वीच का नाही सांगितलंस मला? त्यानं काय फरक पडणार होता? कोर्टाच्या आवारात तर तुम्ही फक्त फिर्यादी, आरोपी, साक्षीदार आणि न्यायाधीश यांनाच ओळखता, पण पक्षकाराकडून मिळणाऱ्या बिदागीची बांधिलकी तेवढी मानता. तू काय मला नरराक्षस समजलीयस? तसं समजले असते तर मी इथे आलेच नसते. तुम्ही माझे गुरु आहात म्हणून. ओके बैस, मी सगळं समजावून सांगतो तुला. बसत नाही मी, माझं काम संपलंय आणि तुम्ही दिलेला वेळही संपलाय. नमस्ते. मूर्ख रुमट मुली मागं फिर. मी गुरु म्हणून तुला आज्ञा करतोय. माझं बोलणं संपल्याखेरीज तुला इथून जाता येणार नाही. ठीक आहे, गुरु म्हणून मी तुम्हाला 1.5 मिनिटं देते. बोला सर. ऑल राईट. कोर्टात जो प्रश्न मला तुला विचारता येत नव्हता तो मी तुला आत्ता विचारतो. त्या सूर्यभानराव सारख्या माणसाकडे सेक्रेटरी म्हणून तू राहिलीच कशी? मला वडील नाही आहेत सर. शिक्षण पुरं करण्यासाठी पार्ट टाइम तरी नोकरी करण्याची गरज मला होतीच. मग हा इसम तुला कुठं भेटला आणि नोकरीची ऑफर त्याने तुला दिलीच कशी? भेटला कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या वेळी. माझ्या नाटकातल्या कामावर खुश होऊन माझं अभिनंदन करण्यासाठी त्याने माझी आपणहून ओळख करून घेतली. अच्छा. त्याचवेळी माझी चौकशी करून त्याने मला नोकरीची ऑफर देखील दिली. नाटकातली भूमिका हे काही कोणा व्यापाराची सेक्रेटरी म्हणून काम करण्यासाठी क्वालिफिकेशन होत नाही. हे त्यावेळी लक्षात नाही आलं सर माझ्या. आणि म्हणूनच पुढचा अनर्थ ओढवला. देवयानी, स्तुती हा तुझा वीक पॉइंट आहे हे लक्षात ठेव. एनिवे, फॉरगेट द पास्ट. माझ्या ऑफिसमध्ये माझी सेक्रेटरी म्हणून मी तुझी नेमणूक केली आहे. उद्या सकाळी 9:30 वाजता. बाहेर माझं ऑफिस आहे, तिथं कामावर रुजू. ओके? पण मी नोकरी कधी मागितली तुमच्याकडे? चोपेड. त्यासाठी नाटकातल्या तुझ्या अभिनयाची प्रशंसा करून मी तुझी खुशामत करायला हवी काय? नोकरीची तुला गरजच आहे इतक्यात विसरलीस तू? तसं नाही सर, पण नाव लिसन. ए, ही नोकरी नाहीये. तुझा लॉचा कोर्स पूर्ण करता करता मी तुला शिष्यवृत्ती दिली असं समज. बी, तोही मी काही तुझ्यावर उपकार करत नाही. आता तू ज्या पद्धतीनं माझ्याशी आर्ग्युमेंट केलंस त्यावरून तुझ्या बुद्धीचा कस मी जोखलाय. तू उत्तम दर्जाची वकील होणार आहे शंकाच नाही. आणि सी,
त्यासाठी तुला माझ्या ऑफिसमध्ये माझ्या हाताखाली जे ट्रेनिंग मिळेल तसं दुनियेत कुठेही मिळणार नाही. डी, तुला घडलेल्या अन्यायाची भरपाई यात होणार आहेच. आणि अर्थातच हे ज्या अर्थी तुला मान्य आहे, कारण त्यात अमान्य करण्यासारखं असं काहीच नाही. त्या अर्थी दस अँड देअर फॉर रिपोर्ट टू माय ऑफिस टुमॉरो 9:30 AM शार्प. अहो पण सर, दॅट्स फायनल, नो मोर क्वेश्चन्स. नाव यू कॅन गो. प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. नमस्कार, मी नम्रता बोर्डेकर. अभय जबडे. राजन कुलकर्णी. धन्यवाद.